श्री स्वामी समर्थ सर्वांना शुभ सकाळ। तर माझी आजची जी सकाळ आहे, आजच्या सकाळची सुरुवात जी आहे ती झालेली आहे लुफा साफ करण्यापासून। तर आता हा लुफा काय आहे, तो कशासाठी वापरतो, हे सगळं काही तुम्हाला या व्हिडिओमध्ये पाहायला भेटणार आहे। तर थोडासा वेळ द्या त्यासाठी। सुरुवातीला आपण इथं करतोय उत्तर पूजा। काल मंगळवार होता आणि मंगळवारची पूजा मांडलेली होती आणि आता आहे बुधवार आणि बुधवारी असते उत्तर पूजा। आता उत्तर पूजा करण्यासाठी तयारी चालू आहे। इथं मी गौरी पेटवत आहे। बऱ्याच नवीन मुलींना गौरी वगैरे पेटवता येत नाही, त्यामुळे इथं दाखवते मी की अशा पद्धतीने आपल्याला खाली कापूर लावायचा असतो आणि वरती अशा अद्दर गौऱ्या छोट्या छोट्या गौरीचे तुकडे ठेवायचे आणि त्याच्यानंतर कापूर पेटवायचा आणि गौरी जी आहे ती आपोआप आग पकडते। तर उत्तर पूजा चालू आहे आणि बऱ्याच ताईंना असं होत असेल ना, जेव्हा आपण कुठलीही पूजा मांडतो आणि ती काढायची वेळ येते तेव्हा नको वाटत असतं काढायला। पूजा जी आहे, मांडणी जी आहे ती काढायला नको वाटत असेल, बरोबर आहे ना? मला सुद्धा असंच होतं प्रत्येक वेळेस। प्रत्येक बुधवारी हे असतं की आणखीन थोडा वेळ पूजा जी आहे, मांडणी जी आहे ते ठेवूत, आणखीन थोडा वेळ पूजेची मांडणी जी आहे ते ठेवू असं वाटत असतं, पण तरी उत्तर पूजा ही करावीच लागते। आणि उत्तर पूजा माझी चालू आहे आणि हा मी तुम्हाला दाखवते कवड्या ऊद। गौरीवरती थोडासा कवड्या ऊद घालायचा असतो, जेणेकरून खूप सुगंध असा दरवळतो। कवड्या ऊद म्हणतात की सगळ्यात चांगला असतो। आता त्याबद्दल मला इतकं माहीत नाही आहे, तरी पण तुम्ही सांगा की सगळ्यात चांगला ऊद जो असतो तो कोणता असतो? माझ्या मते तर कवड्या ऊदच सगळ्यात चांगला असतो। आणि उत्तर पूजा केली, सगळं काही आवरून घेतलं आणि इथं मी एक नवीन साबणं बनवण्यासाठी सुरुवात केलेली आहे। लुफा साबणं आहेत, नॉर्मलच आहेत, पण आपल्या यूट्यूबवरती ती नवीन आहेत आणि सुरुवातीला मी बनवून वापरलेली आहेत, पण व्हिडिओ वगैरे शेअर केले नव्हते। तर इथं मी बेस घेतलेला आहे आणि बेस कट करून घेते। बघा, साबण बनवायचं म्हटलं ना, याला थोडासा वेळ द्यावा लागतो, थोडासा पेशन्स जो आहे तो ठेवावा लागतो, कारण की पटकी झट या गोष्टी ज्या आहेत त्या होत नाहीत। प्रॉपर आपल्याला सोप मेल्ट बेस जो आहे तो मेल्ट करावा लागतो, त्याच्यानंतर थोडासा सेट करायला पण वेळ द्यावा लागतो, 2 तास थांबावी लागतात आणि त्याच्यानंतर परत पॅकिंग वगैरे या सगळ्या गोष्टींसाठी पटकी झट होत नाही। कुठल्याच गोष्टी ज्या आहेत त्या पटकी झट होत नाही। तर इथं मी बेस जो आहे तो मेल्ट करण्यासाठी ठेवलेला आहे आणि लुफा जो आहे तो अशा पद्धतीनं कट करून घेतलेला होता सुरुवातीलाच आणि तो मी सेट करते मोल्डमध्ये। तर एवढाच बसलेला आहे, तो तेवढा राहिलेला आहे, ठीक आहे, काही हरकत नाही। तर हा मोल्ड जो आहे तो पहिल्यांदाच मी वापरते आणि बघा इथं सोप बेस जो आहे तो मेल्ट करून घेतलेला आहे। आणि यामध्ये तुम्ही म्हणाल आता की कलर वापरला आहे की काय, कारण की मी शक्यतो कलर वगैरे वापरत नाही, पण यामध्ये मी फूड कलर म्हणजे जो खायचा कलर असतो ना तो वापरलेला आहे, जेणेकरून छान दिसेल। आणि मला थोडंसं वाटत होतं की थोडंसं नवीन काहीतरी ट्राय करावं, पण केमिकलवाले कलर वगैरे मी अजिबात वापरत नाही। आणि बऱ्याच ताई सोप बनवताना त्यांना प्रॉब्लेम येत असेल, बघा वरच्या साईडला फेस खूप येतो आणि तो अशा पद्धतीनं आपण काढायचा असतो। बरेच जण रबिंग अल्कोहोल वगैरे स्प्रे करतात, पण तसं काही करायची गरज नाही। लगेच वरची जी लेअर असते ती लगेच निघते, चमच्याने आपल्याला काढायची असते। रबिंग अल्कोहोल जरी उडून जात असलं तरी पण ते शक्यतो वापरू नका। तर सेट होण्यासाठी ठेवलेला आहे फॅनच्या खाली आपला मोल्ड आणि त्याच्यानंतर इथं बघा शेंगदाण्याचं कूट, गूळ वगैरे सगळं मिक्स करून तीळ वगैरे मी पोळ्या बनवत आहे। आता सुरुवातीला चपात्या बनवल्या आणि त्याच्यानंतर पोळ्या बनवत आहे, जेणेकरून खूप घाई गडबड सकाळी होते ना, त्यामुळं म्हणलं की थोड्याशा पोळ्या बनवून ठेवू, जेणेकरून सकाळ सकाळी नाश्त्याची सोय होईल आणि हेल्दीसुद्धा राहील। पोहे उपीट खाण्यापेक्षा कधीही गुळाच्या पोळ्या किंवा गूळ, तीळ, शेंगदाणे या पोळ्या ज्या आहेत त्या कधीही उत्तम। तर साधारणतः अर्धा किलोच्या मला पोळ्या करायच्या होत्या आणि सुरुवात केलेली आहे पोळ्यांना। तर बघा, बऱ्याच ताईंना काय होतं की पोळ्या ज्या आहेत त्या शेंगाच्या पोळ्या, स्पेशली काय शेंगाच्या पोळ्या बनवताना कूट जे आहे म्हणजे सारण जे आहे ते काटोकाट पोहोचत नाही, काटांना पोहोचत नाही, त्यासाठी म्हणा किंवा अशा पद्धतीनं पोळी जर तुमची फिरत नसेल तर एक टीप इथं नक्की देईन। तुम्हाला इथं दिसतंय मी ज्या पद्धतीनं फिरवते, म्हणजे एक साईडनं बेलन जे आहे ते आपल्याला एक साईडनं घ्यायचं आणि दुसऱ्या साईडकडून आपल्याला फिरवत जायचं आहे। तुम्हाला इथं मी लाईन ज्या आहेत त्या मारून तुम्हाला
लक्षात येईल असं सांगण्याचा मी प्रयत्न करते. तुम्ही थोडंसं लक्ष द्या, तुमच्या लक्षात येईल की मी कसं बनवते आणि ही जी पोळी आहे ती कशी आपोआप गोल फिरते. तर अशा पद्धतीने तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करू शकता. नवीन मुलींसाठी ही टिप आहे, मोठ्या ताईंसाठी नाही. मोठ्या ताई माझ्यापेक्षा खूप एक्सपर्ट असणार आहेत हे मला माहीत आहे, पण नवीन मुली ज्या असतात ना त्यांच्यासाठी एक छोटीशी टिप दिलेली आहे. तर पोळ्या ज्या आहेत त्या अशा पद्धतीने तुम्ही सुद्धा परफेक्ट बनवू शकता. तर बघा मध्ये सारण जे आहे ते भरपूर आहे आणि सकाळी एक पोळी खाल्ली आणि नाश्ता झाला. आणि इथं आपला सोप जो आहे तो मोल्ड ठेवलेला आहे फॅनखाली थंड होण्यासाठी. तर त्याच्यानंतर पुन्हा स्वयंपाक वगैरे सुद्धा केला आणि पोळ्यासुद्धा भरपूर झाल्या होत्या. तर अशा पद्धतीनं सकाळचं सगळं काही वातावरण असतं घरामध्ये. एकीकडे प्रोडक्ट बनवायचं, पॅकिंग करायची, परत नंतर स्वयंपाकाची घाई, बाकी सगळ्या गोष्टी असतात. आणि तुम्ही म्हणाल की मुलगी आहे वगैरे, पण मुलगी आहे पण तिचे क्लासेस असतात सकाळी आणि त्यामुळं सगळं काही मलाच आवरावं लागतं सकाळी. तर इथं बघा आपण बनवलेला साबण जो आहे तो इथं कट करते आणि खूप सुंदर बनलेला आहे. तुम्हाला रीलमध्ये कदाचित कळेल. इथं मुलीला थोडंसं मदतीला घेतले रील बनवण्यासाठी. व्हिडिओ जे आहे ते काढ म्हणते, घे म्हणते आणि ती घेतली व्हिडिओ आणि लगेच ती गेली तिच्या कामाला. आणि मग इथं मी तुम्हाला दाखवते की साबण किती सुंदर बनलेला आहे. खूप सुंदर बनलेला आहे साबण खरंच. आणि हा एक साबण जो आहे ना 120 ग्रामचा वगैरे बनत होता. म्हणजे मी वजन केलं साबणांचं तर लक्षात आलं मला की एक साबण जो आहे तो 120 ग्राम, कोणता साबण 110 130 ग्रामपर्यंत बनलेला आहे. आणि हे थोडेसे सॅम्पल पीससुद्धा कट करून ठेवलेले आहेत. मी सगळ्यात अगोदर बघा कोणतंही प्रोडक्ट बनवलं असेल तर सगळ्यात अगोदर मी स्वतःवर ट्राय करते आणि मला जेव्हा ते सेफ वाटतं, व्यवस्थित वाटतं, असं तर हार्मफुल आपण कुठल्याच प्रोडक्टमध्ये काही घालत नाही, पण तरीसुद्धा मी स्वतःवरती अगोदर ट्राय करते आणि त्याच्यानंतरच मग मी ते सेलसाठी बाहेर काढते म्हणा किंवा त्याचे व्हिडिओ वगैरे आहेत अपलोड करते. तर अशा पद्धतीनं खूप सुंदर साबण बनलेला आहे, खूप छान रिझल्ट देतो आहे. त्यामुळं तुम्ही पाहू शकता मी स्वतः अगोदर ट्राय केलेला आहे. तर कधीही म्हणजे साबण लावून तुम्ही चेहरा धुवा किंवा फेसवॉश करा, त्याच्यानंतर आपल्याला लगेच मॉइश्चरायझर लावायचं असतं, असंच चेहरा सोडायचा नसतो. तर आपला हा लिप बाम, सुंदरसा आपला लिप बाम आपण बनवलेला आणि मॉइश्चरायझरसुद्धा मी घरामध्ये बनवलेला आहे. मी समर्थ सर्वांना शुभ दुपार. बघा आतापर्यंत खूप सारी कामं जी आहेत ती आवरलेली आहेत. खूप फास्ट बाकीची कामं जी आहेत ती केलेली आहेत. पार्सल गेले, म्हणजे कुरिअरचे पण पार्सल गेले आणि पोस्टाचे पण पार्सल गेले. त्याच्यानंतर 2 प्रकारची साबणं बनवली. एक साबण जो आहे तो नवीन आहे आपल्या म्हणजे चॅनलवरती, त्यामुळे तुमच्याशी थोडासा शेअर केलेला आहे. कसा बनवलाय, काय बनवलाय. या अगोदर सुद्धा ट्राय केलं होतं 2 लेअर मध्ये. तो बनला नाही व्यवस्थित, पण आता हा जो साबण आहे तो व्यवस्थित बनलेला आहे. फक्त लाईट कलर आलेला आहे, काही हरकत नाही. आपण नेक्स्ट टाइम दुसरा कलर त्यामध्ये ट्राय करू. तर खूप सारी कामं जी आहेत ती आवरलेली आहेत आणि सकाळपासून आतापर्यंतच्या ज्या पण ऑर्डर आलेल्या आहेत त्या आजच्या आज म्हणजे संध्याकाळ होण्याच्या अगोदर पॅक करायचं चाललेला आहे, विचार चाललाय. कारण काय होतं, रात्रीच्या वेळेस लाईट जाते, काहीतरी प्रॉब्लेम येतो मध्येच आणि त्यामुळं म्हणजे पार्सल पॅक करायचं जे काम आहे ते सकाळवरती जातं आणि सकाळी खूप जास्त घाई गडबड होते. त्यामुळे म्हणलंय की आता आपण सगळी कामं जी आहेत ती आवरल्यानंतर आतापर्यंत ज्या आपण ऑर्डर आलेल्या आहेत त्या सगळ्या पॅक करून ठेवू. मग नंतर ज्या येतील त्या मग बघता येईल. मग सकाळी तर करता येईल, नाही म्हणलं तर थोड्याफार असणार आहेत नंतर येणाऱ्या ऑर्डर. म्हणजे साधारणतः 4-5 नंतर इतकी ऑर्डर येत नाहीत, पण दुपारच्या पिरियडमध्ये खूप साऱ्या ऑर्डर येतात. त्यामुळे विचार केला की जेवढ्या पण आता 5 वाजेपर्यंतच्या ऑर्डर येतात त्या रात्र होण्याच्या अगोदरच पॅक करायचं आहे. तर सगळं काही असं रुटीन चाललेलं आहे. खूप घाई गडबड असते. सकाळी थोडंसं बोलणं कमी होतं. प्रयत्न करेन प्रॉपर ब्लॉग जो आहे तो बनवण्याचा. तर सगळा प्रवास जो आहे तो सुरू झालेला आहे. सगळं काही ठीक चाललेलं आहे आतापर्यंत. खूप सारे नवीन प्रोडक्ट जे आहेत ते आपले येणारे आहेत आणि जसं जसं प्रोडक्ट येतील तसं तसं तुम्हाला माहिती पण देत राहीन मी. जवळपास थोडीफार माहिती पण देत राहीन. आणि बऱ्याच ताई म्हणतायत की आम्हाला प्रॉपर क्लास भेटत नाहीये, मिळत नाहीये आणि कुठला क्लास केलाय तुम्ही, माझ्याकडे सुद्धा चौकशी करतात. बघा माझ्या परीनं मी जेवढी होता होईल तेवढी मदत करते, पण काही क्लासेस असे आहेत की प्रॉपर तिथं तुम्हाला गाईड करत नाही. आणि त्यामुळं आता मी 2-3 ताईंना काय केलं होतं की ते मी जिथं क्लास केला तिथला प्रॉपर सगळं काही माहिती दिली होती, नंबर दिला होता, पण झालं काय, त्यांच्या मनासारखा तो क्लास नव्हता.
मी जे प्रोडक्ट बनवते तिथं नव्हते आणि मग त्या मलाच म्हणायला लागल्या की तुम्ही जे प्रोडक्ट बनवताय तिथं त्या क्लासमध्ये ते शिकवलेच जात नाहीयेत. तर मी अगोदर सुद्धा त्यांना सांगितलं होतं की बरेच प्रोडक्ट जे आहेत ते माझ्या मनाने मी म्हणजे जवळपास सगळेच्या सगळे प्रोडक्ट जे आहेत ते मी खूप सारं म्हणजे माहिती घेऊन बऱ्याच गोष्टी ऍड वगैरे करत असते आणि नवीन नवीन प्रोडक्ट जे आहेत ते बनवण्याचा प्रयत्न करते. तर असं होतं म्हणून त्यामुळं आता कुठल्या क्लासची माहिती द्यायला सुद्धा भीती वाटते. त्यामुळं शक्यतो ताईंनो तुम्ही सुद्धा स्वतः सर्च करा आणि स्वतः बघा आणि तुम्हाला ज्या पद्धतीचे क्लासेस हवे आहेत त्या पद्धतीचे क्लासेस जे आहेत ते तुम्हाला मिळतील. पण एवढं नक्की आहे, मी जो क्लास केलेला आहे तो फक्त आणि फक्त सर्टिफिकेट साठी केलेला आहे. मला सर्टिफिकेट हवं होतं त्यासाठी केलेलं आहे. जवळपास 2 ते 3 मी क्लासेस केलेले आहेत, पण त्यामध्ये प्रॉपर गाईड केलेलं नाहीये, व्यवस्थित सांगितलेलं नाहीये. एक नवीन व्यक्ती सुरुवात करणार असेल तर तिला तिथं व्यवस्थित गाईड केलं जात नाही, एवढं मात्र नक्की आहे. आता बऱ्याच गोष्टी मी पूर्वीच म्हणजे मला येतच होत्या, त्यामुळे मला काही एवढी गरज भासली नाही. पण नवीन जर कोणी खरंच बिझनेस करण्याच्या उद्देशाने क्लास करत असेल तर तुम्ही स्वतःहून सर्च करा, नाहीतर स्वतःहून थोडीफार माहिती अगोदर घ्या आणि त्याच्यानंतर मग क्लासच्या किंवा फक्त सर्टिफिकेट घ्यायचं म्हणून जरी तुम्ही क्लास केला तरी पुरेसं आहे. पण जे प्रोडक्ट तुम्ही बनवताय त्यावरती खूप सारं सर्च करून तुम्ही सगळे प्रोडक्ट जे आहेत ते बनवायला शिका, एवढं नक्की. थोडासा वेळ जातो यामध्ये, हे नक्की आहे की यासाठी वेळ द्यावा लागणार आहे. वेळ जातो आणि बऱ्याच चुका सुद्धा होतात आणि त्यातून आपल्याला शिकायचं असतं. जे पण प्रोडक्ट बनवतोय एक वही करा, त्यामध्ये सगळ्या वस्तू ज्या आहेत त्या लिहायच्या आहेत. आपल्याला व्यवस्थित प्रॉपर मेजरमेंट लिहायचं आहे, जेणेकरून नेक्स्ट टाइम आपल्याला त्याच पद्धतीची वस्तू जी आहे ती तयार करता येईल. बऱ्याचदा आपण विसरतो काही गोष्टी आणि त्यामुळं म्हणजे माझ्याकडून मला सुद्धा असा अनुभव आलेला आहे की सुरुवातीला जे प्रोडक्ट मी बनवलेले होते त्यामध्ये मला इतकं लक्षात नाहीये की कोणते प्रोडक्ट होते किंवा कोणत्या वस्तू किती प्रमाणामध्ये घातल्या होत्या आणि मग त्या वस्तू आता माझ्या लक्षात नाहीयेत. पण आता अलीकडे जे पण प्रोडक्ट मी बनवते ते सगळं काही व्यवस्थित नोट करून ठेवते आणि त्याच्यानंतरच ते प्रोडक्ट जे आहे ते आपल्या चॅनलवरती येत. तर बऱ्याचदा अलीकडे काय होतंय की प्रोडक्ट बनवण्याच्या मागे मी इतकं लागलेली आहे की व्हिडिओ बनवणं शक्य होत नाही आणि जसं मी स्टोरी वगैरे ठेवते त्या पद्धतीने आपलं प्रोडक्ट तर सेल होतं. व्हॉट्सअप थ्रू होतं सेल आणि युट्यूब थ्रू होतं. इन्स्टा पण अलीकडे मी थोडंसं लक्ष देते, त्याच्या मार्फत पण बऱ्याच काही आपल्याला म्हणजे जुळलेल्या आहेत. पण होतंय काय, अलीकडे प्रॉपर व्हिडिओ बनवू शकत नाहीये आणि याकडे मला आता सध्या फोकस करायचा आहे. आणि जर खरंच कुणाला गरज असेल तर थोडंफार मी तुम्हाला गाईड करू शकते असे म्हणेन. पण प्रॉपर नॉलेज जे आहे ते तुम्हाला एक पर्टिक्युलर क्लासमध्येच मिळणार आहे आणि त्याच्यासाठी तुम्हाला स्वतःला धडपड करावी लागणार आहे. खूप साऱ्या ताईंनी मला विचारलं होतं, मी तेच म्हणते की सांगितल्यानंतर परत तुमचे कॉल मला चालू होतात की हेच नाहीये, तेच नाहीये, त्या क्लासमध्ये तेच नाहीये. आता तुम्हाला ज्या पद्धतीनं पाहिजे प्लीज कृपा करा की त्या पद्धतीचे क्लास जे आहेत ते अवेलेबल आहेत. तुम्ही सर्च करा थोडंसं, नाही म्हणलं तर स्वतः सुद्धा माहिती घेऊन ते प्रोडक्ट जे आहे बघा गुगल वरती सगळं काही मिळतं, तुम्ही थोडंसं सर्च करा आणि त्याच्या थ्रू तुम्ही ते प्रोडक्ट जे आहे ते बनवू शकता. तर अशा पद्धतीने तुम्ही थोडंसं स्वतःला ऍक्टिव्ह ठेवा यामध्ये. अलीकडे खूप सारे मेसेज येत आहेत की ताई आम्हाला सुद्धा काहीतरी करायचं आहे, घरामध्ये बसल्या बसल्या काहीतरी सुरुवात करायची आहे, कशी सुरुवात करावी, खूप सारे मेसेज अलीकडे येत आहेत. पण असं एवढं सांगेन की ज्या गोष्टीमध्ये तुम्हाला खरंच इंटरेस्ट आहे, खरंच तुम्हाला ती गोष्ट करताना आवड तुमच्या मनामध्ये आहे तर तीच गोष्ट तुम्ही करा. कुठलेही जोर जबरदस्तीनं काहीही करू नका, कारण की ते जास्त दिवस टिकणार नाहीये. त्यामुळं एवढीच विनंती आहे, ज्यांना कोणाला क्लास करायचा असेल तर क्लासेस आहेत, पण तुम्ही स्वतः थोडंसं सर्च करा आणि त्याच्यानंतर तुम्ही त्या पद्धतीचे क्लासेस जे आहेत ते जॉईन करू शकता. तर हे झालं क्लासेस संदर्भात. तर बघा आता इथं बऱ्याच ताई म्हणत होत्या की आम्हाला सपोर्ट नाहीये, आम्हाला कोणी मदत करत नाही, आम्ही खेडेगावमध्ये राहतो. या संदर्भात सुद्धा खूप सारे प्रश्न येतात. बऱ्याच ताई कॉल सुद्धा डायरेक्ट करतात की ताई आम्हाला कोणीच म्हणजे गाईड करत नाही, आम्हाला घरातून सपोर्ट नाही, खेडेगावमध्ये राहतो, आम्ही कसं करणार, काय करणार. तर बघा तुमच्या मनामध्ये जिद्द असेल, करण्याची काहीतरी इच्छा असेल तर तुम्ही खेडेगावमधून सुद्धा करू शकता. हे माझं सुद्धा खेडेगावच आहे. अर्थात ते थोडंसं सिटीच्या जवळ असल्यामुळे मला थोडीशी मदत होते, पण तरी सुद्धा प्रत्येक गोष्टीला मला सिटीमध्ये जावं लागतं. आणि सोलापूर म्हणजे काय असं पुणा मुंबई सारखं शहर नाहीये. बऱ्याच गोष्टी इथं अवेलेबल होत पण नाही, त्या ऑनलाईन मिळतात आणि आजकाल ऑनलाईन सगळं काही घरापर्यंत पोहोचतं. त्यामुळे टेन्शन घ्यायचं काहीच नाहीये इतकं कारण
तर तुम्ही ऑनलाईन वस्तू मागवू शकता आणि त्या तुम्हाला घरापर्यंत अवेलेबल होऊ शकतात. खेडेगावमध्ये थोडासा डिलिव्हरीचा प्रॉब्लेम असतो, तर थोडंसं म्हणजे कोणी ओळखीचं वगैरे असेल, आठवडी बाजार वगैरे ज्या गावामध्ये भरतो तिथपर्यंत डिलिव्हरी आजकाल उपलब्ध आहे. तुम्ही तिथपर्यंत तिथला ऍड्रेस वगैरे देऊन त्या डिलिव्हरी ज्या आहेत त्या घेऊ शकता. तर अशा पद्धतीने तुम्ही थोडी का होईना सुरुवात, त्या व्हिडिओमध्ये मी सांगितलं होतं की तुम्ही सुरुवात तरी करा. तर नक्की सुरुवात करा, मार्ग आपोआप भेटेल आणि थोडासा प्रयत्न नक्की करावा लागणार आहे, थोडासा टाइम नक्की द्यावा लागणार आहे, बस एवढंच. तर बघा, मला सुद्धा सुरुवातीला कोणाचाही म्हणजे कोणाचीही मदत नव्हते, कोणी सपोर्ट करायला नव्हतं आणि माहित आहे आता खेडेगाव म्हणजे काय असतं. तर उलट पाय जे आपण करतोय त्याला नावं ठेवणारी जास्त लोक होती, पण त्या लोकांकडे त्यांचा विचार करायचा नाहीये. आपल्याला कमी पडल्यानंतर कोणी आणून देत नसतं. त्यामुळं सुरुवात तुम्ही नक्की करावी असं सांगेन मी. आणि ज्यामध्ये आवड आहे त्याच गोष्टी तुम्ही करा. कुठल्या कुकिंग येत असेल छान, तर त्यामध्ये तुम्ही प्रोडक्ट बनवू शकता. म्हणजे बरेच आता बघा ऑनलाईन सेल होतात खूप सारे प्रोडक्ट, तर ते प्रोडक्ट तुम्ही बनवू शकता. लोणची, पापड, खूप साऱ्या व्हरायटी आहेत, चटण्या, खूप साऱ्या व्हरायटी आहेत आणि खूप साऱ्या ताईंनी सुरुवात सुद्धा केलेली आहे. त्यामुळं एवढं सांगेन की तुम्ही सुद्धा सुरुवात नक्की करा. आणि मला माहित आहे की महाराष्ट्रीयन लोक खूप जिद्दी आहेत, ते नक्की करतात. जे ठरवलंय डोक्यामध्ये ते नक्की करतात. तुम्ही एकदा सुरुवात तरी करा, मार्ग आपोआप सापडेल. तर सर्व ताईंना मनापासून, खरंच मनापासून शुभेच्छा. सुरुवात नक्की करा. तर हा झाला विषय. आता महत्वाचा विषय, मला कोणीही सपोर्ट केलेलं नाहीये. मी स्वतः 4 गोष्टी ऐकून, सुरुवातीला बघा कसं होतं, काय सिच्युएशन कशी होती माहितीये का, 16-17ची सिच्युएशन, कदाचित 15-16ची सिच्युएशन काय होती की जास्त वेळ मोबाईल जरी बघत बसलं ना तरी सुद्धा स्वतःलाच गिल्ट फील व्हायचं की कोणी काय समजेल, किती मोबाईल बघते, मोबाईल मध्ये एवढं काय आहे, इतकं काय बघते, असं कोणी समजेल म्हणून स्वतःच म्हणजे विचार करायचा आणि मोबाईल ठेवून टाकायचा. कारण की इतक्या लोकांकडे मोबाईल नव्हते 15-16च्या वेळेस, 14-15च्या वेळेस. आणि माझ्याकडे एक छोटासा मोबाईल होता माझ्या भावाचा आणि त्यावरती युट्यूब तर चालत नव्हतं, पण फेसबुक चालायचं, आणखीन 2-3 ऍप होते ते चालायचे आणि त्यामध्ये थोडीशी माहिती घेत राहिले होते, म्हणजे घेत होते. आणि त्याच्या मार्फत युट्यूब त्या मोबाईल मध्ये चालतच नव्हतं, माहित नाही काय होतं, पण जेव्हा आपण क्लिक करेल तेव्हा ते नुसतं गोल गोल फिरायचं, ओपन कधीच झालं नाही. आणि मला माहित पण नव्हतं की युट्यूब या पद्धतीचं असतं किंवा या पद्धतीचं नॉलेज देतं. आणि जर माहित असतं ना मी काही केलं असतं आणि दुसरा मोबाईल घेतला असता, काही केलं असतं, पण मी युट्यूब पर्यंत नक्की पोहोचले असते. युट्यूब बद्दल मला 2016ला माहिती मिळाली, 15च्या एंडला माहिती मिळाली आणि त्याच्यानंतर 1 वर्षभर मी फक्त पाहत राहिले काय आहे याच्यामध्ये, काय नाही, काय कसं कसं चालतं वगैरे सगळं काही पाहत राहिले. आणि 17ला मी चॅनल ओपन केलं आणि त्या चॅनलमध्ये मला खरंच सांगते, जरी माझं डीएड झालं असलं, मुलांच्या समोर बोलणं वेगळं आणि कॅमेरा समोर बोलणं वेगळं, यामध्ये खूप फरक आहे. कॅमेरा समोर बोलताना मला अजिबात बोलायला येत नव्हतं आणि मुलांसमोर म्हणजे स्कूलमध्ये, म्हणजे माझा एक्सपिरियन्स होता, तर स्कूलमध्ये बोलायला काहीच म्हणजे प्रॉब्लेम येत नव्हता, पण कॅमेरा समोर बोलायला वेड्यासारखं वाटायचं. हा एकटेच बडबड करतोय आपण वगैरे, असं बऱ्याच गोष्टी मनामध्ये यायच्या. शिवाय आपली लोक पाहिली तर आपल्याला म्हणजे की युट्यूब वरती येते, फेसबुक वरती येते, आपली लोक आपल्याला पाहिली तर नावं ठेवतील किंवा मिस्टरांना कळालं तर खूप प्रॉब्लेम होईल, खूप काही होईल, हे विचार जे असतात ना डोक्यामध्ये ते आणखीन आपल्याला कमजोर करतात. आता तरी तशी सिच्युएशन राहिलेली नाहीये. जो तो प्रयत्न करतोय युट्यूब वरती येण्याचा किंवा फेसबुक वरती येण्याचा, तिथून अर्न करण्याचा. खूप सारे लोक आता अलीकडे कमाई करतायत, पण तेव्हाच्या वेळेस इतकं नव्हतं. कोणी मोबाईल जरी जास्त वेळ बघितला ना तर लगेच नावं ठेवली जायची की किती मोबाईल बघते, काय आहे मोबाईल मध्ये, काय चाललंय मोबाईल मध्ये, अशा गोष्टी मागे व्हायच्या. तर त्यामुळं मोबाईल बघताना सुद्धा खूप विचारपूर्वक बघावा लागायचा, कोणी घरामध्ये नसताना वगैरे. पण आपल्या डोक्यामध्ये काय, काहीतरी इन्कम चालू करावं, काहीतरी बघावं, काहीतरी सुरुवात करावी, हाच विचार. साधारणतः 1.5-2 वर्ष गेले असतील माझे यामध्येच की काहीतरी सुरुवात करावी. आणि त्याच्यानंतर नवीन मोबाईल जेव्हा घेतला ना तेव्हा सहज त्या ऍप वरती क्लिक केलं आणि त्याच्यानंतर कळत गेलं की युट्यूब एवढं भारी आहे. खरंच युट्यूब मुळे ना खूप लोकांचं आयुष्य सुधारलेलं आहे, तुमचं सुद्धा सुधरू शकतं. आता इंस्टाग्राम सुद्धा बिझनेस वाल्यांना खूप मदत करतंय.
ते सुद्धा तुम्ही सुरुवात करू शकता त्यामध्ये सुद्धा, तर नक्की करावी. तर तो जमाना कधीच गेलाय ज्या जमान्यामध्ये नवरा कमवायचा आणि लेडीज जी आहे ती घरामध्ये चूल आणि मूल करायची. तो जमाना जाऊन खूप वर्ष झालेली आहेत आणि तो सुद्धा जमाना गेला की लेडीज एकमेकावरती जळायच्या आणि खूप सारा कट कारस्थान रचायच्या आहेत. पूर्णपणे गेलेला नाहीये तो जमाना, आहे आणखीनही. पण बघा, इंटरनेटच्या दुनियामध्ये खूप साऱ्या लेडीज ज्या आहेत त्या तुम्हाला मदतीसाठी पुढे येतात. काही काही प्रॉब्लेम असतील, तुम्ही कॉन्टॅक्ट केला त्यांच्याशी तर त्या मदत करतात. म्हणजे आता कोलॅबरेशन वगैरे व्हिडिओ जे आहेत ते सुद्धा खूप साऱ्या लेडीज ज्या आहेत एकमेकांना सहकार्य करून स्वतःचे चॅनल जे आहे ते ग्रो करतात वगैरे. खूप साऱ्या म्हणजे खूप साऱ्या स्त्रिया ज्या आहेत या थ्रू सुद्धा मोठ्या झालेल्या आहेत. त्यामुळं तुम्ही नक्की ट्राय करू शकता आणि या लोकांचा, जे तुम्हाला पाय ओढण्याचा प्रयत्न करतात त्या लोकांचा विचार सोडून तुम्ही नक्की पुढे या.